जय शिवराय मित्रांनो राज्यातील पशुपालकासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्वाची अशी योजना आणण्यात आलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना। याच योजनेचे अर्ज कधी सुरू होणार आणि सुरू झाले तर ते अर्ज कुठे भरायचे याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना ही योजना आणण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये गाई म्हशी असतील, शेळी मेंढी पालन असेल, कुक्कुट पालन असेल किंवा इतर बऱ्याच साऱ्या बाबी त्याच्या अंतर्गत समावेश करण्यात आलेले आहेत। आणि याच्यासाठी आपण जर पाहिलं तर साधारणपणे 15 ऑगस्ट नंतर अर्ज स्वीकारण्यासाठी सुरुवात केली जाणार असल्याची माहिती सांगण्यात आलेली आहे। अधिकृत अशा प्रकारे अर्ज करण्यासाठी अद्याप आवाहन करण्यात आलेले नाही। महावन अर्थात महाआयडीचं जे काही पोर्टल आणण्यात आलेले आहे याचं उद्घाटन केलं जाणार आहे किंवा त्या जे काही ऑनलाईनच्या प्रक्रिया आहेत या सर्व नागरिकांसाठी खुल्या केल्या जाणार आहे। आणि मित्रांनो, याच पोर्टलवरून या महाडीबीटी 2.0च्या पोर्टलवरून आता या योजनेचे अर्ज भरता येणार आहेत। याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, यापूर्वीच आपण महाआयडी कसा तयार करायचा याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे। तुमचा महाआयडी तयार असेल तर तुम्ही महाआयडीच्या माध्यमातून लॉग इन करू शकता आणि जर महाआयडी नसेल तर तुम्ही या ठिकाणी आधारनं सुद्धा लॉग इन करू शकता। आता याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर महाडीबीटी 2.0च्या पोर्टलवरती यायचंय। या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला काय विचारलं जाणार आहे, महाआयडी विचारलं जाणार आहे किंवा आधार नंबर विचारला जाणार आहे। आता महाआयडी असेल तर महाआयडी नुसार लॉग इन करू शकता, नसेल तर तुम्ही आधार नुसार या ठिकाणी लॉग इन करू शकता। या ठिकाणी आधार नंबर द्यायचा आहे। आधार नंबर दिल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी मागितला जाणार आहे। हा ओटीपी तुमच्या मोबाईलवरती पाठवला जाईल, आधार लिंक असलेल्या मोबाईलवरती। तो ओटीपी टाकून तुम्हाला व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करून लॉग इन करायचे। मोबाईलवरती आलेला ओटीपी टाकून लॉग इन केल्यानंतर महाआयडी जर काढलेला असेल तर तुमची सर्व माहिती ऑटोमॅटिक घेतली जाणार आहे आणि जर नसेल तर आधार नुसारची जी माहिती तुम्हाला या ठिकाणी घेतली जाणार आहे। आता लॉग इन झाल्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे योजनेसाठी अर्ज करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व विभागाच्या योजना तुमच्या कागदपत्रानुसार ज्या पात्र आहेत त्या दाखवल्या जातील। एकूण 100 योजना या ठिकाणी दाखवल्या जात आहेत। विभागानुसार योजना पाहायच्या असतील तर तुम्ही या ठिकाणी सर्व योजना पाहू शकता। स्कॉलरशिप असेल किंवा निराधार योजना असेल किंवा अॅनिमल हजबंड्रीच्या वगैरे जे काही योजना असतील ते आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहेत। आता आपल्याला समजा डायरेक्टली इथं डॅशबोर्ड वरती जरी पाहायचे असेल तरी आपण पाहू शकता। याच्यामध्ये योजना दाखवली जाते 50+5 बकऱ्या व मेंढ्याचे संगोपन प्रकल्पाच्या माध्यमातून उद्योजकता विकास पशुपालन व दुग्ध व्यवसाय विभागाची योजना आहे। योजनेबद्दलची माहिती पाहण्यासाठी या ठिकाणी आय बटन दिलेले, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर योजना कशी राबवली जाणार आहे, किती अनुदान असणार आहे याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली आहे। कोणत्या प्रवर्गाला किती अनुदान असणार वगैरे वगैरे हे सर्व आपण या ठिकाणी पाहू शकता। त्याचा GR पाहायचा असेल तर त्याच्या पुढे आपल्याला ऑप्शन दिलेली GR पाहण्यासाठी आणि याच्याच पुढे ऑप्शन दिलेली अर्ज करासाठीचे। या अर्ज करावरती क्लिक करून तुम्हाला या योजनेसाठीचा अर्ज करता येणार आहे। आता ऑनलाईन पद्धतीने जो अर्ज असणार आहे, वैयक्तिक तपशील, तुमच्या जमिनीच्या संदर्भातील माहिती, तुमच्या प्रवर्गाच्या संदर्भातील माहिती, ही सर्व माहिती भरून अर्ज या ठिकाणी करता येणार आहे। परंतु अर्ज करण्यासंदर्भातील आव्हान अद्याप करण्यात आलेले नाही आणि अद्याप याच्यावरती अर्ज देखील सबमिट होत नाहीत। आता जसं काही याच्या संदर्भातील आव्हान केलं जाईल किंवा त्याच्या अर्जाची प्रक्रिया सुरू होईल, ती प्रक्रिया कशी पार पाडायची, हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करायचा हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं असं हे एक अपडेट होतं ज्याची माहिती तुम्हाला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।